नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये ई व्यवसायाची व्याप्ती हा उपघटक अभ्यासत होतो. ई व्यवसायाच्या व्याप्तीमध्ये आपणाला एकंदरीत 6 मुद्द्यांचा अभ्यास करणं गरजेचं होतं. ई व्यवसायाची व्याप्ती अभ्यासणे म्हणजे काय करायचं आहे, केवळ ते 6 मुद्दे अभ्यासले म्हणजे ई व्यवसायाची व्याप्ती आपल्या लक्षात येईल असं नाही आहे. तर ई व्यवसाय हा सर्वसाधारणपणे कोणकोणत्या माध्यमातून केला जाऊ शकतो, कोण कोण त्यामध्ये सहभागी होऊ शकतं, कशा पद्धतीनं तो व्यवसाय चालतो आणि हा व्यवसाय करत असताना कोणकोणत्या घटकांची गरज भासते इत्यादी मुद्दे आपणाला विचारात घ्यावे लागतात. त्या दृष्टिकोनातून आपण 2 मुद्दे ई व्यवसायाचे अभ्यासलेले होते. त्यामधील पहिला मुद्दा होता व्यवसाय ते व्यवसाय, म्हणजे एक व्यावसायिक दुसऱ्या व्यावसायिकाबरोबर आपल्या खरेदी विक्रीचे किंवा संग्रहणाचे जे व्यवहार करतो तो भाग त्यामध्ये आपण पाहिला. दुसरा घटक त्यामध्ये पाहिला तो व्यवसाय व ग्राहक किंवा व्यवसाय ते ग्राहक, म्हणजे व्यावसायिकाने ग्राहकापर्यंत विविध वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या कृत्या त्या व्यावसायिकाला कराव्या लागतात आणि ग्राहकाची सुद्धा या अशा पद्धतीनं आपली गरज पूर्ण करत असताना कोणकोणत्या जबाबदाऱ्या असतात ते आपण पाहिले. आज ई व्यवसायाची व्याप्ती पाहत असताना आपणाला ग्राहक ते व्यवसाय हा भाग अभ्यासायचा आहे. ग्राहक ते व्यवसाय हा भाग आपणाला अभ्यासायचा आहे. ग्राहक ते व्यवसाय यामध्ये कशा पद्धतीने ई व्यवसाय केला जातो, तर सर्वसाधारणपणे जे व्यावसायिक असतात ते व्यावसायिक स्वतःची एक वेबसाईट निर्माण करतात आणि त्या वेबसाईटला ग्राहकांना भेट द्यायची, ऑनलाईन भेट द्यायची. त्याच्याजवळ काय जी संगणक प्रणाली असेल किंवा मोबाईलच्या साहाय्यानं त्या व्यावसायिकाच्या वेबसाईटला ग्राहक भेट देतो आणि त्याला आवश्यक असलेल्या मालाची किंवा वस्तूची मागणी तो या वेबसाईटवर नोंदवतो. ग्राहक व्यावसायिकाच्या वेबसाईटला भेट देऊन त्याला आवश्यक असलेल्या मालाची नोंदणी त्या ठिकाणी करतो. या ठिकाणी विक्रेता व्यावसायिक ग्राहकाला आकर्षित करत नाही, तर त्या व्यावसायिकाचा नावलौकिक मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला असतो आणि अशा व्यावसायिकाच्या वेबसाईटला भेट देऊन ग्राहक वर्ग त्यांना त्यांच्या सेवेची विनंती करतात, सेवा पुरवण्याची विनंती करतात आणि ग्राहक स्वतः भेट देऊन विक्रेत्याकडून व्यावसायिकाकडून सेवा मागवून घेत असल्याकारणाने व्यावसायिकाला या पद्धतीमध्ये आपल्या पुरवल्या जाणाऱ्या सेवांची किंमत निश्चित करण्याचा अधिकार प्राप्त होतो. उदाहरणार्थ टीव्हीच्या जाहिरातीमधून तुम्ही पाहिलं असेल पहा, ऑनलाईन बऱ्याचशा वस्तू ग्राहक घर बसल्या मागवत असतो. उदाहरणार्थ खाद्यपदार्थ असतात, पिझ्झा किंवा चॉकलेटचे प्रकार आहेत. शुभकार्याची सुरुवात कॅडबरीसारख्या त्या चॉकलेटवरून केली जाते. अशा प्रकारच्या जाहिरात तुम्ही पाहिली असतील. किंवा काही शेतकरी कीटकनाशकंसुद्धा या पद्धतीनं मागवू शकतात. शेतकऱ्यांच्यासाठी ॲग्रोस्टार ही एक ॲपच आहे आणि या ॲपवर शेतकऱ्यांनी या ॲपला भेट दिली तर त्या ॲपवरून काही जाहिराती आलेल्या असतात. त्या जाहिरातीला अनुसरून शेतकरीसुद्धा आपली मागणी त्या ठिकाणी नोंदवू शकतो आणि मग ऑनलाईन पद्धतीनं व्यवहार पूर्ण करून संबंधित डिलिव्हरी बॉयच्या साहाय्यानं, वस्तू पोच करणाऱ्या व्यक्तींच्या साहाय्यानं संबंधित ग्राहकापर्यंत त्या वस्तू पोच केल्या जातात. अलीकडच्या कालखंडामध्ये प्रामुख्याने आपले जे 2 व्हीलर बाईक्स असतील किंवा 4 व्हीलर गाड्या असतील किंवा मोठ्या गाड्या आपल्या मालवाहतुकीसाठी जे ट्रक्स
ट्रॅव्हलर्स जे वापरले जातात यांचे उत्पादक कंपन्या फार लांब लांब असतात आणि त्यांचा त्या वस्तूंचा वापर मात्र सर्व ठिकाणी अशा मोठमोठ्या मालाची वाहतूक करण्यासाठी जी वाहतुकीची साधनं वापरली जातात, अशी वाहतुकीची साधनं ऑन दी रोडसुद्धा खराब होण्याची शक्यता असते. मग अशा वेळी ती व्यक्ती जी ते वाहन चालक जी व्यक्ती असेल ती आपल्या मोबाईलच्या साहाय्यानं जो त्या वाहनामध्ये बिघाड झाला असेल त्या बिघडलेल्या स्पेअर पार्टची मागणी आपण ऑनलाईन पद्धतीनं त्या ठिकाणी करू शकतो आणि तो जो व्यावसायिक असेल तो व्यावसायिक प्रत्यक्षात त्या ठिकाणी येऊन ती वस्तू किंवा सेवा दुरुस्त करून देतो. अशा पद्धतीनं ग्राहक ते व्यावसायिकसुद्धा ऑनलाईन व्यवहार पूर्ण केले जातात आणि या मुद्द्याच्या आधारे आपण ई व्यवसायाची व्याप्ती या ठिकाणी आपणाला लक्षात येऊ शकते. म्हणजेच केवळ विक्रेत्याकडून ग्राहकाने मालाची खरेदी केल्यानंतर व्यापार किंवा व्यवसाय चालतो असं नाही आहे. ग्राहक स्वतःसुद्धा मालाची मागणी करू शकतो. हा एक ई व्यवसायामधला बदल आपणाला पारंपरिक व्यवसायामधला बदल आपणाला या ठिकाणी निदर्शनाला येतो. चौथा मुद्दा तर तो अतिशय गमतीशीर आणि महत्त्वाचा. ग्राहक ते ग्राहक इथं कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक नाही आहे. मात्र अशा काही वेब सिरीज आहेत, वेबसाईट्स आहेत, त्या वेबसाईटवर आपण आपणाला नको असलेल्या मालाची जाहिरात करू शकतो आणि संभाव्य ग्राहकांचा शोध त्या ठिकाणी घेऊ शकतो. एखाद्या ग्राहकाला त्यानं वापरलेल्या वस्तूची विक्री करायची आहे. आता एखादा ग्राहक वापरलेल्या वस्तूची विक्री का करू शकतो तर सर्वसाधारणपणे मोठमोठ्या शहरामध्ये काही नोकरदार व्यक्ती जर कार्यरत असतील आणि त्यांची बदली इतर शहरामध्ये जर झाली असेल तर अशावेळी इतर शहरामध्ये बदलून जात असताना त्यानं पूर्वीच्या शहरामध्ये ज्या वस्तूंची खरेदी केलेली आहे तो सर्व माल वाहून नेणं शक्य होत नाही. अशावेळी हे लोक आपणाला नको असलेल्या वस्तू ज्या वाहतूक करून नेणं शक्य नसतं अशा वस्तू सर्वसाधारणपणे या वेबसाईटवर नोंदवतात आणि ज्या व्यक्तींना अशा वस्तूंची गरज हवी आहे त्या व्यक्ती त्या वेबसाईटला भेट देत असतात. मग त्या वेबसाईटच्या माध्यमातून त्या ग्राहकांची भेट घडून येते. विक्रेता ग्राहक जो असेल तो ग्राहक त्या ठिकाणी आपणाला अपेक्षित असलेली किंमत त्या ठिकाणी नोंदवतो आणि खरेदीदार ग्राहकसुद्धा त्या वस्तूच्या ऑनलाईन चित्र किंवा ऑनलाईन सर्व माहिती पाहून त्याला जर ती वस्तू पसंत पडली असेल तर निश्चितच ती वस्तू त्या ठिकाणी योग्य त्या किमतीला खरेदी करण्याची इच्छा प्रदर्शित करतो आणि त्या वेबसाईटच्या साहाय्यानं संभाव्य पुरवठादाराकडून मालाची खरेदी करू शकतो. यासाठी त्या वेबसाईट दोन्हीही या खरेदी व ग्राहकाकडून विशिष्ट प्रकारचं शुल्क आकारतात. कारण का या वेबसाईट चालवण्यासाठी त्यांना जो काय खर्च येतो असतो तो खर्च वसूल करण्यासाठी या पद्धतीनं या वस्तूंची खरेदी विक्री केली जात असते. टी व्हीच्या साहाय्यानं आपण प्रत्यक्षात अशी कोणतीही जुनी वस्तू खरेदी किंवा विक्री केलेली नसेल. मात्र टी व्हीवरील जाहिरातीवरून OLX पे डाल आणि बेच डाल अशा पद्धतीने तुम्ही जाहिराती पाहिलेल्या आहेत. हे OLX जे आहे ते याच पद्धतीचं आपणाला ग्राहक ते ग्राहक वस्तू विक्रीचं साधन आपणाला दिसून येतं. त्याचबरोबर कारवे अशी एक वेबसाईट आहे पहा. युज्ड कार आपणाला जर वापरलेल्या कार 4 वर्ष 5 वर्ष आपण एखादी कार 4 व्हीलर कार वापरली आणि त्यामध्ये आपणाला परत ती विकून दुसरी कोणती तरी कार घ्यायची अशी इच्छा निर्माण झाली तर अशावेळी संभाव्य ग्राहक त्या कारची जाहिरात त्या वेबसाईटवर टाकतो आणि मग त्या जे खरेदीदार आहेत ते खरेदीदार त्या वेबसाईटला भेट देतात आणि पसंत पडलेल्या वस्तू त्या ठिकाणी खरेदी करतात. अशा या वेबसाईट ग्राहकांचे विविध गट तयार करतात आणि ग्राहक मंचाकडून सुद्धा या पद्धतीनं जे काही व्यवहार झाले असतील आणि त्या व्यवहारामधून जर काही नुकसान निर्माण झालं असेल घेणाऱ्याचं किंवा देणाऱ्याचं काही नुकसान झालं असेल तर या नुकसानीची भरपाई करून देण्याचं कार्यसुद्धा ग्राहक मंचाकडून केलं जातं. अशा पद्धतीनं ग्राहक ते ग्राहक
व्यवहार होत असले तरीसुद्धा या व्यवहारामध्ये योग्य त्या पद्धतीनं तुम्हाला खरेदी विक्रीची पावती दिली जाते आणि ही पावतीसुद्धा तुमची व्यवहाराचा पुरावा, तुमच्या व्यवहाराचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो आणि ग्राहक मंचाकडून अशा व्यवहारामधून जर काय तक्रार निर्माण झाली, नुकसान झालं तर ती भरपाई करून देण्याचं कार्य पूर्ण केलं जात असतं. असा हा ग्राहकांच्यासाठी चालवलेला एक ऑनलाईन व्यवहार असलेला दिसून येतो. 5वा मुद्दा आहे व्यवसाय ते प्रशासन. प्रशासन म्हणजे शासन. कोणताही व्यवसाय जर करायचा असेल तर शासकीय परवाने प्राप्त करावे लागतात आणि असे शासकीय परवाने प्राप्त करायचे असतील तर शासनाच्या सर्व अटी व शर्तींची पूर्तता करावी लागत असते आणि अशा अटी व शर्तींची पूर्तता करत असताना जे काही कागदपत्र आवश्यक आहेत, ज्या फी भराव्या लागतात, जे कर भरावे लागतात, हे सर्व कर भरण्यासाठी शासनानं सुद्धा स्वतःच्या काही वेबसाईट्स निर्माण केलेल्या आहेत आणि त्या वेबसाईटच्या सहाय्यानं आपण आपला आवश्यक तो कर आणि आपली आवश्यक ती माहिती शासन दरबारी सादर करून आपणाला आवश्यक त्या सुविधा आपण प्राप्त करू शकतो. उदाहरणादाखल तुमच्या घरी जर स्वयंपाक हा गॅसच्या सहाय्यानं केला जात असेल, इंडियन ऑइलच्या किंवा भारत लिमिटेडच्या स्वयंपाकाच्या गॅसचा वापर करून जर स्वयंपाक केला जात असेल तर तशावेळी तो गॅस सिलेंडरची नोंदणी पूर्वी आपण त्या एजंटच्या ऑफिसमध्ये जाऊन करत होतो. मात्र अलीकडच्या कालखंडामध्ये तुम्हाला एक विशिष्ट असा नंबर दिलेला आहे आणि त्या विशिष्ट अशा नंबरवर तुम्ही जाऊन त्या नंबरला मिस कॉल करायचा आहे आणि मिस कॉल केल्यानंतर त्या वेबसाईटला तुमची मागणी काय केली जाणार आहे, नोंदवली जाते. असा प्रकार तुम्ही बऱ्याचशा वेळा पाहिला असेल, तुम्ही स्वतःसुद्धा केला असेल किंवा अलीकडच्या कालखंडामध्ये टी व्हीवर एक जाहिरात येते पहा. आमिर खानची आणि एखाद्या हिरोईनची जाहिरात आहे. ती आमिर खान एक हिरोईन पोलीस स्टेशनमध्ये आमिर खान PSI आणि त्याचा एक सहकारी सहाय्यक पोलीस बसलेला दाखवला आहे आणि एक लेडीज त्याच्यासमोर बसलेली आहे आणि त्या लेडीच्या भावाला अटक झालेली असते आणि त्याचा दंड भरायचा असतो आणि तो दंड भरण्याविषयीची जाहिरात आहे पहा. ती लगेच फोनच्या सहाय्यानं पोलीस स्टेशनचा काय असेल तो दंड ती जी हिरोईन आहे ती भरते. म्हणजेच व्यवसाय ते प्रशासन. प्रशासनाला कोणत्याही प्रकारचं जर व्यावसायिकांना देणं द्यायचं असेल किंवा संभाव्य ग्राहकाला शासकीय देणं कोणतंही द्यायचं असेल किंवा शासनाला आवश्यक असलेली जर माहिती पूर्ण भरायची असेल, द्यायची असेल तर शासनाच्या ज्या काही वेबसाईट आहेत त्या वेबसाईटना भेटी देऊन संभाव्य ग्राहक त्या पद्धतीनं आपली फी भरू शकतो किंवा कागदपत्रे जमा करू शकतो, व्यवसायाची नोंदणी करू शकतो, त्याला आवश्यक असलेले परवानेसुद्धा तो त्या ठिकाणी मिळवू शकतो. आता अलीकडच्या कालखंडामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल टेंडरिंग पद्धत सुरू झालेली आहे. शासनाचं कोणत्याही कामाचं कार्य करायचं असेल तर शासन खाजगी लोकांच्याकडून ते काम करून घेत असतं. मात्र ते काम करण्याला उत्सुक असणारे जे कॉन्ट्रॅक्टर असतात त्या कॉन्ट्रॅक्टरना पूर्वी फिजिकली टेंडर द्यावं लागत असतं. म्हणजे या किमतीत मी ती वस्तू किंवा तो घटक पूर्ण करून देईन अशा पद्धतीनं जी फिजिकली म्हणजे ऑफलाईन पद्धतीनं जे दस्तावेजांच्या सहाय्यानं जे कार्याची मागणी करावी लागत होती ती आता अलीकडे ऑनलाईन पद्धतीनं त्यांना करावी लागत असलेली दिसून येते. थोडक्यात व्यवसाय ते प्रशासन यामध्ये व्यवसायाला शासनाकडून ज्या काही परवानग्या आवश्यक असतात किंवा परवाने आवश्यक असतात, वेळोवेळी शासनाला जे काही कर भरावे लागत असतात असे कर भरण्यासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेली वेब सिरीज होय. आणि शेवटचा मुद्दा आहे ग्राहक ते प्रशासन. ग्राहक ते प्रशासन यामध्ये सामान्य जनतेला शासनाकडून काही परवाने आवश्यक असतात. उदाहरणार्थ पासपोर्ट काढायचा असेल, विजा काढायचा असेल किंवा आधार कार्ड काढायचं असेल, ड्रायव्हिंग लायसन काढायचं असेल, अशावेळी सर्वसामान्य जनतेला शासनाकडून शासनाच्या विविध सेवांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आवश्यक असलेले परवाने मिळवावे लागत असतात आणि असे परवाने मागण्याविषयीची प्रोसेस, अर्ज, मागणी, विनंती ही शासनाला करावी लागत असते. संभाव्य व्यक्तीला अशी विनंती करावी लागत असते आणि अशी विनंती करण्यासाठी शासनाच्या ज्या काही वेबसाईट्स आहेत त्या वेबसाईटवर जाऊन आपणाला आपले सर्व आवश्यक असलेले कागदपत्रे अपलोड करावी लागतात. शासन त्या कागदपत्रांची
नोंदणी करतं आणि नोंदणी केल्यानंतर त्याचं परीक्षण केलं जातं आणि परीक्षणानुसार सर्व कागदपत्रे योग्य असतील तर शासन त्या संबंधित व्यक्तीला शासनाच्या ज्या सेवेचा लाभ आवश्यक आहे अशा सेवा पुरवत असलेलं आपणाला दिसून येतं. अलीकडच्या कालखंडामध्ये फिजिकली कोणता व्यवहार न करता पेपरलेस ऑफिस ही संकल्पना राबवली जात आहे आणि पेपरलेस ऑफिसच्या साहाय्यानं जर व्यवहार पूर्ण करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला ई व्यवसाय हाच एक उत्तम मार्ग असलेला दिसून येतो. थोडक्यात ई व्यवसाय हे असं एक साधन आहे व्यवसायाचं की ज्याच्या साहाय्यानं जगभरातील कोणत्याही उद्योजक जगभरातील कोणत्याही कोपऱ्यातील ग्राहकाशी संपर्क साधून आपल्या व्यवसायाची प्रगती करू शकतो किंवा विस्तार करू शकतो. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. उद्याच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ई व्यवसायाचे फायदे जाणून घेऊया. धन्यवाद.